बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या माँ बहन या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे। या सिनेमात त्यांच्या रेखा या भूमिकेचंही कौतुक होत आहे। आपल्याला हवं तसं आयुष्य जगत असलेल्या महिलांना समाजाकडून टीकेला सामोरं जावं लागतंय हे या सिनेमात दाखवलं गेलंय। खऱ्या आयुष्यात सुद्धा बऱ्याचदा महिलांना या गोष्टीचा सामना करावा लागतो। तसंच मनोरंजन विश्वात महिला कलाकारांना सुद्धा वजनावरून, दिसण्यावरून आणि वागण्यावरूनही बोललं जातं। खुद्द माधुरी दीक्षित यांना सुद्धा टीकेला तोंड द्यावं लागलेलं। न्यूज 18शी बोलताना माधुरीने याबद्दल सांगितलंय। ती म्हणाली, जेव्हा समाजातले लोक तुम्हाला ओळखत असतात तेव्हा अर्थात तुमच्याबद्दल ती अशी आहे, ती तशी आहे अशा चर्चा होतात। जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा ही खूप बारीक आहे, हिला काहीतरी खायला द्या असं म्हटलं जायचं। अशा गोष्टींवरून लोक तुमच्याबद्दल पटकन चर्चा करू लागतात। तुम्ही वजन घटवलं तरी तुमच्याबद्दल बोललं जाणार आणि वजन वाढलं तरी अरे ही किती जाड झालीये असं बोललं जाणार। भारतात जेव्हाही कोणी भेटतं तेव्हा दिसण्यावरून आधी हेच बोललं जातं। त्या काळात सोशल मीडिया आणि ट्रोलिंग नसल्यामुळे अशा टीकांना सामोरं जाणं सोपं होतं। आज जसं लोक मतं व्यक्त करतात तशी त्यावेळीही करायची, पण त्यावेळी सोशल मीडिया नसल्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं, इतकाच काय तो फरक। या टीकेला सामोरं जायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे असं म्हणत माधुरी म्हणाल्या, आज सोशल मीडियावर लोक खूप काही बोलतात, पण त्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचं। ज्याची आपल्याला आवड आहे, जे करण्यात आपल्याला आनंद मिळतो ते करत राहायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे असं माधुरी यांनी यावेळी सांगितलं। प्रेक्षकांची धगधग गर्ल, लाखो तरुणांच्या गळ्यातलं ताईत असलेल्या माधुरी दीक्षितलाही टीकेचा सामना करावा लागला होता, पण स्वतःवर काम करत टीका एक शिकवण म्हणून घेतली आणि पुढे खूप यश मिळवलं। या मुलाखतीतून हाच सल्ला त्यांनी अनेक तरुणींना दिलाय। तुम्हाला माधुरी यांची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।